नमस्कार, मी जया आपल्यासमोर एक कविता सादर करते। तर यावेळेस मी कविता अशा टॉपिकवर लिहिली आहे की एक वस्तू आणि माणसाचं आयुष्य याची सांगड घालण्याचा प्रयत्न केलाय। तर कवितेचं शीर्षक आहे पेन आणि पेन्सिल। पेनाने कधी पेन्सिलची बरोबरी करायची नसते, पेनाने कधी पेन्सिलची बरोबरी करायची नसते। पेन्सिलच्या अनेक चुका साफ करायला खोडरबर असते, पेन्सिलच्या अनेक चुका साफ करायला खोडरबर असते। पेनाची मात्र चूक झाली तर त्यावर रेष मारावी लागते, पेनाची चूक झाली तर त्यावर रेष मारावी लागते आणि जास्त चुका झाल्या तर पानच फाडावे लागते। पेनाच्या जर जास्त चुका झाल्या तर पानच फाडावे लागते। पेन पेन्सिलचं तर फक्त उदाहरण झालं, पेन पेन्सिलचं तर फक्त उदाहरण झालं। समजदारांना यातून खूप काही समजलं, समजदारांना यातून खूप काही समजलं। समजलं असेल जर आता तर मनावर घेऊया, समजलं असेल जर आता तर मनावर घेऊया। परत परत त्याच चुका करणं आता सोडून देऊया, परत परत त्याच चुका करणं आता सोडून देऊया। पेनाने लिहिताना फार लक्षपूर्वक लिहिलं जातं, पेनाने लिहिताना फार लक्षपूर्वक लिहिलं जातं। पेन्सिलच्या वेळेस मात्र खोडरबर आहे म्हणून दुर्लक्ष होतं, पेन्सिलच्या वेळेस मात्र खोडरबर आहे म्हणून दुर्लक्ष होतं। माणसाच्याही आयुष्यात फार चुका घडत असतात, माणसाच्याही आयुष्यात फार चुका घडत असतात। काही चुका सुधारता सुधारता तर आयुष्याचे कित्येक वर्ष उलटतात, आयुष्याची कित्येक वर्ष उलटतात। पेन्सिलचं टोक खुडलं तर त्यासाठी शार्पनर असतं, पेन्सिलचं जर टोक खुडलं तर त्यासाठी शार्पनर असतं। माणूस मात्र त्याच चुका परत परत करत राहिलं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं, माणूस मात्र त्याच चुका परत परत करत राहिलं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं। आयुष्याचं पान फाटायच्या आत, आयुष्याचं पान फाटायच्या आत पेन्सिल सारखं वागायचं सोडून पेनासारखं वागूया, पेन्सिल सारखं वागायचं सोडून पेनासारखं वागूया। आयुष्याचं पान कोरच राहील या भीतीने, आयुष्याचं पान कोरच राहील या भीतीने। प्रामाणिक राहायला शिकूया, कोरं राहण्यापेक्षा पेनाने परमनंट छान काहीतरी लिहूया, कोरं राहण्यापेक्षा पेनाने परमनंट छान काहीतरी लिहूया। आणि आयुष्यभर मात्र पेन बनूनच राहूया, आयुष्यभर मात्र पेन बनूनच राहूया। पेनाचं महत्व फार असतं, पेनाचं महत्व फार असतं। पेन्सिलला कोणीच खिशाला लावून मिरवत नसतं, पेन्सिलला मात्र कोणीच खिशाला लावून मिरवत नसतं। आपण देखील पेनासारखंच अभिमानाने जगूया, आपण देखील पेनासारखंच अभिमानाने जगूया। आणि आपल्या नावाचा समाजात काहीतरी ठसा उमटेल असं काहीतरी करूया, आपल्या नावाचा समाजात काहीतरी ठसा उमटेल असं काहीतरी करूया। खूप खूप धन्यवाद।